राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। लातूरमध्ये काल घडलेल्या मारहाणीच्या घटनेबाबत तुळजापूर इथल्या छावा संघटनेच्या पदाधिकारी आणि स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत तटकरेंची बैठक सुरू आहे। तुळजापूरमधल्या आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणि सूरज चव्हाणांचा राजीनामा घेऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली। थोड्याच वेळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तटकरे दर्शन घेणार आहेत। लातूरमधला राडा झाल्यानंतर तटकरे धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले। या जिल्ह्यात देखील लातूर इथल्या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत। सुनील तटकरे धाराशिवमध्ये दाखल झाले, मात्र यावेळेला त्यांना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्या घडलेल्या घटनेच्या बद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध त्या ठिकाणी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी शांततेच्या मार्गामध्ये आपली राजकीय सामाजिक शेतकऱ्यांच्या प्रती असलेली भावना श्रद्धेने आणि आदराने नेहमी व्यक्त केली। कालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। त्याचबरोबर ती काल माझी पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर या संघटनेचे पदाधिकारी ज्यावेळेला भेटले त्यावेळेला त्यांच्या संतप्त भावना मी समजू शकतो। पावसाने ओढ दिल्यामुळेही समजू शकतो, कृषी मंत्र्यांचा प्रसिद्ध झालेला व्हिडिओ त्या संदर्भातले समजू शकतो। त्यामुळे जरी त्यांनी पत्ते जरी टाकले तरी अतिशय शांतपणाने उभं राहून मी त्यांचं निवेदन स्वीकारलं, त्यांचे आभारी त्या ठिकाणी मानले। आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी कृषी, शिक्षण, आरोग्य वेगवेगळ्या क्षेत्रातील चार्टर्ड अकाउंट यांच्याशी जवळपास मी 1.5 तास चर्चा केली। लातूरच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्यासाठी खासदार म्हणून आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काय काम करणार याचंही त्यांना मी आश्वासित केलं। त्याच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने इतकं दीर्घ काळ आमचं समजून घेतलं नव्हतं, ते तुम्ही घेतलात आणि तुम्ही कृती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।